नमस्कार, मी सचिन गाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उमरज. यशस्वी अकॅडमी मोबाईल देते अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. येत्या 18 जानेवारीला नवोदयच्या परीक्षा होणार आहेत आणि त्या परीक्षेच्या दृष्टीने जो काय अभ्यासक्रम आहे की त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या 10 प्रकारच्या आकृत्या, त्यानंतर गणित आणि त्यानंतर मराठीचे उतारे अशा पद्धतीने संपूर्ण 80 प्रश्न असतात त्या आणि 100 गुणांचा तो पेपर होतो. तर त्याच्यामधील गणित या विषयातील आज आपण एक गणित या विषयाची सिरीज चालू करणार आहोत की त्या सिरीज मध्ये 2013 पासून ते 2024 पर्यंत झालेले जे काही गणित विषयातील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण दररोज सराव करून घेणार आहोत. तर त्याच्यापैकी आज आपण 2013 साली झालेली जी काही नवोदयची परीक्षा होती त्या परीक्षेतील गणित या विषयातील 20 प्रश्न पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण प्रश्न. एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम, एका बांगडीचे वजन 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे वजन 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आहे. सगळ्या दागिन्यांचे वजन आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3 दागिने दिलेले आहेत आणि त्या 3 दागिन्यांचं एकूण वजन विचारलेलं आहे. प्रत्येक दागिन्याचं आपल्याला वजन दिलेलं आहे. गळसरीचं वजन किती दिलेलं आहे आपल्याला, तर या ठिकाणी 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम, 25 ग्रॅम आणि काय दिलेलं आहे तर 35 मिलीग्रॅम. त्यानंतर बांगडीचं वजन दिलेलं आहे आपल्याला 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम. त्या ठिकाणी बांगडीचं किती 15 ग्रॅम आणि 5 मिलीग्रॅम दिलेलं आहे या ठिकाणी. त्याच पद्धतीनं अंगठीचं वजन आपल्याला 10 ग्रॅम आणि 450 मिलीग्रॅम दिलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण याचा आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे तर या ठिकाणी एकत्रित वजन काढायचं आहे. बघा 5 + 5 10 ला 0, हातच्या आला 1, 3 आणि 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 404 आणि इकडं 5 + 5 10 ला 0, हातच्या आला 1 2 3 4 आणि हातच्याचा 1 5, 50 ग्रॅम 490 मिलीग्रॅम हे काय झालेलं आहे तर सगळ्या दागिन्यांचं वजन आलेलं आहे. तर या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला इथं काय दिलेलं आहे तर 50.49 ग्रॅम म्हणजेच काय तर त्या ठिकाणी 50 ग्रॅम 490 मिली, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. एका दुकानात 4 दिवसात किती किलो बटाटे विकले ते चित्रालेखात दाखवले आहे. त्या ठिकाणी फुली म्हणजे 50 किलोग्रॅम. आता या ठिकाणी 4 दिवस, पहिल्या दिवशी या ठिकाणी आपल्याला किती फुल्या दिलेल्या तर 1 2 3 4 5 दिलेल्या आहेत या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी 3 दिलेल्या आहेत, तिसऱ्या दिवशी 6 फुल्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या दिवशी 4 फुल्या दिलेत. एक फुली बरोबर आपल्याला काय सांगितलं तर 50 किलोग्रॅम. आणि आपल्याला विचारले काय तर बटाट्यांची एकूण विक्री 4 दिवसात किती झाली आणि ती विचारलेली आपल्याला किलोग्रॅम मध्ये. मग या ठिकाणी आपण पहिल्या दिवशी जर बघितलं तर पहिल्या दिवशी एकूण किती फुले आहेत 1 2 3 4 5 फुले आहेत. मग 5 गुणिले 50 का तर एक फुली बरोबर 50 किलो आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी किती आहेत तर 3 फुले आहेत म्हणून 3 गुणिले 50. तिसऱ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी 6 फुले दिले आहेत, 6 गुणिले 50 आणि चौथ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी 4 फुल्या दिलेल्या आहेत, 4 गुणिले 50. आता ही प्रत्येक दिवसाची काय तर बटाट्याची झालेली विक्री आहे. मग या ठिकाणी 5 0 0 5 5 25 म्हणजे पहिल्या दिवशी 250 किलो बटाटा विकला गेला. दुसऱ्या दिवशी बघा 3 0 0 3 5 15, दुसऱ्या दिवशी 150 किलोग्रॅम गेला. तिसऱ्या दिवशी 6 0 0 आणि 6 5 30, तिसऱ्या दिवशी 300 किलो बटाटा विकला गेला. आणि चौथ्या दिवशी 4 0 0 आणि 4 5 20. आता 4 दिवसाचा आपल्याला एकत्रित एकूण विचारलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल. 0 5 + 5 10 ला 0, हातच्या आला 1 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8 आणि 1 9 म्हणजे 4 दिवसात एकूण 900 किलो बटाटा काय झालेला आहे तर विकला गेलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. प्रश्न बघा. 6 4 2 1 आणि 0 यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान 5 अंकी संख्या आहे. आता आपल्याला या ठिकाणी
6 4 2 1 आणि 0 हे अंक दिलेले आहेत। या अंकापासून 5 अंकी किमान म्हणजे 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे। मग लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण काय करतो तर लहान संख्येपासून मोठ्या म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो। उदाहरणार्थ लहान अंकापासून चढता क्रम आपण त्या अंकाचा घेतो, त्याच्यापासून आपल्याला लहान संख्या मिळते। आता या ठिकाणी जर बघितलं, परंतु जर का दिलेल्या अंकामध्ये 0 आलेला असेल तर तो सुरुवातीला न घेता आपण काय करतो तर तो 2 नंबरला घेतो। म्हणून या ठिकाणी अगोदर 1 घेतला, त्यानंतर 0, त्यानंतर 2, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 6, म्हणजेच आपल्याला या 6 4 2 1 0 या अंकापासून 5 अंकी किमान म्हणजेच लहानात लहान संख्या मिळाली 10,246। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4। बघा पुढचा प्रश्न, 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यातील फरक आहे। आता 5 अंकी कमाल संख्या म्हणजे काय तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी किमान संख्या म्हणजे 5 अंकी लहानात लहान संख्या। आता या ठिकाणी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय येणार आहे तर 99,999 आणि 5 अंकी लहानात लहान संख्या काय आलेली आहे तर त्या ठिकाणी काय येते 10,000। आता यांच्यातील आपल्याला काय म्हटलेलं आहे तर फरक म्हणून आपण काय करणार आहे वजाबाकी। 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9 आणि 9 मधून 1 गेला 8। आता या ठिकाणी काय उत्तर मिळालं आपल्याला तर 89,999। म्हणजेच काय झालं तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी लहानात लहान संख्या यांच्यातील फरक आला 89,999। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4। बघा पुढचा प्रश्न, 2 व 9 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत। आता 2 व 9 ने म्हणजे त्या संख्येला 2 ने पण भाग गेला पाहिजेत आणि 9 ने पण भाग गेला पाहिजे। मग अशा संख्या काय म्हणले तर 2 अंकी म्हणजे आपल्याला 100च्या आतल्या संख्या काढायच्या आहेत आणि 2 व 9 ने जातो म्हणजेच 2 व 9 ने जाणारी ज्या संख्येला 2 व 9 ने भाग जातो त्या संख्येला कशाने भाग जातो तर त्या ठिकाणी 18 ने भाग जातो। म्हणजेच आपल्याला 2 व 9 ने भाग जाणाऱ्या म्हणजेच 18 ने भाग जाणाऱ्या आपल्याला संख्या काढायच्या आहेत। मग या ठिकाणी 18 एके 18, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंचे 90। आता आणि 18 सग 108 म्हणजे ही काय झाली तर 3 अंकी झाली, म्हणून ही आपल्याला घेता येणार नाही। म्हणजेच किती आल्या संख्या तर 1 2 3 4 5, 2 व 9 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी किती संख्या मिळाल्या आपल्याला 5 संख्या मिळाल्या। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2। बघा पुढचा प्रश्न, 2 संख्यांची बेरीज 1,25,600 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती। बघा 2 संख्यांची बेरीज व 2 संख्यातील फरक दिला असता मोठी संख्या कशी काढायची किंवा लहान संख्या कशी काढायची यासाठी सूत्र आहे की समजा जर मोठी संख्या काढायची असेल तर बेरीज अधिक फरक म्हणजे त्या 2 संख्यांची बेरीज अधिक त्या 2 संख्यातील फरक छेद 2 केला की त्या ठिकाणी मोठी संख्या मिळते आणि लहान संख्या जर काढायची असेल तर 2 संख्यांची बेरीज वजा त्या 2 संख्येतील फरक छेद 2 केले की त्या ठिकाणी लहान संख्या मिळते। आपल्याला लहान संख्या काढायला सांगितलेले आहे म्हणून लहान संख्या बरोबर त्या 2 संख्यांची बेरीज वजा त्या 2 संख्येतील फरक छेद 2। मग आता या ठिकाणी बेरीज आपल्याला किती दिलेली आहे तर 1,25,600 वजा त्या 2 संख्येतील फरक दिलेला आहे किंवा दुसरीपेक्षा 14,400 ने कमी म्हणजे 14,400 काय आहे तर त्याच्यामध्ये फरक आहे आणि छेद 2, 2 आपल्याला त्या ठिकाणी भागायचं आहे। आता 0तून 0 गेला 0, 0तून 0 गेला 0, 6तून 4 गेला 2, 5 मधनं 4 गेला 1, 2 मधनं 1 गेला 1 आणि या एकाशी 1 छेद 2। आता या ठिकाणी बे एके बे, बे पंचे 10, 11तून 10 गेला राहिला 1 तो पुढे मांडला 11 झाले, बे पंचे 10 उरला 1 तो पुढे मांडला, बे सक 12, बे 0 0 आणि बे 0 0 म्हणजे त्या ठिकाणी संख्या काय मिळाली तर 55,600 लहान संख्या मिळाली आपल्याला काय तर 55,600। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3।
बघा प्रश्न 150 गुणिले 0 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 700 ची किंमत आहे. आता या ठिकाणी पदावली आहे. पदावलीमध्ये क्रिया देत असताना गुणाकार 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 आणि त्यानंतर बेरीज आहे. परंतु या गुणाकारामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मध्ये आपल्याला काय दिसतोय तर 0 दिसतोय. म्हणजेच ह्या संपूर्ण पदावलीचं उत्तर काय येणार आहे तर 0. कुठपर्यंत या 4 पर्यंत जर काढायचं झालं तर आपल्याला काय त्याचं उत्तर मिळणार आहे 0. का तर बघा 150 गुणिले 0 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 700. 150 न 0 ला गुणलं, गुणाकार कोणत्याही संख्येला 0 न गुणलं तर उत्तर काय मिळणार आहे त्या ठिकाणी 0 मिळणार आहे. मग 0 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 700. त्यानंतर 0 गुणिले 5 काय उत्तर येणार 0 गुणिले 4 अधिक 700. त्यानंतर 0 न 4 ला गुणलं की उत्तर मिळेल 0 अधिक 700 आणि 0 अधिक 700 बरोबर उत्तर मिळालं आपल्याला 700. म्हणून या ठिकाणी या पदावलीचं उत्तर आलं 700. पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर नवीन अपूर्णांक पहिल्यासारखाच राहतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा कमी असतो किंवा मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा कमी असू शकतो. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर समजा आपण या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांक घेऊन पाहूया आणि छेदाधिक अपूर्णांक घेऊन पाहूया. समजा आपण सुरुवातीला आपण एक घेतला की 5 अंश छेद 2 अंशाधिक अपूर्णांक घेतलेला आहे आणि याच्यामध्ये याची अगोदर काय किंमत आहे ती काढली पाहिजे की बाबा 5 ला 2 न भागायचं. जर समजा एखाद्या अपूर्णांकाचा आपण लहान मोठेपणा ठरवत असताना आपण काय करतो सोप्या पद्धतीनं काढण्यासाठी अंशाला काय करतो तर आपण 2 0 देऊन आपण 2 न भागलं की त्या ठिकाणी त्याचं उत्तर मिळतंय आपल्याला. त्याच पद्धतीनं मग अगोदर हा 5 अंश छेद 2 आहे, हा दिलेला मूळ अपूर्णांक अंशाधिक आहे आणि याच्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे तर एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर नवीन अपूर्णांक. आता समजा 5 मध्ये आपण काय मिळवलं तर 5 मध्ये 1 मिळवला 6 झालं आणि 2 मध्ये 1 मिळवला तर या ठिकाणी काय झालं 3 झालं. मग आता या दोन्ही पैकी याच्यात हा दिलेला मूळ अपूर्णांक आहे आणि याच्यामध्ये 1 वाढवल्यानंतर जो तयार झालेला अपूर्णांक आहे या दोन्हीच्या किमतीमध्ये काय फरक आहे किंवा काय बदल झालेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. बघा आपण 5 ला 2 0 दिले आणि त्याला 2 न भागायचं किंवा 6 ला 2 0 दिले आणि 3 न भागायचं. बे 1 बे दुनी 4 उरला 1, बे 5 10 आणि बे 0 0. म्हणजे ह्या मूळ अपूर्णांकाचं उत्तर किती आलं आपल्याला तर 250 आलं आणि त्याच्यामध्ये 1 वाढवल्यानंतर काय झालं तर 3 1 3 3 2 6 3 0 0 आणि 3 0 0. म्हणजे मूळ अपूर्णांकाची किंमत 250 होती. त्यानंतर 1 1 वाढवल्यानंतर त्याची किंमत काय झाली तर कमी झाली. जर आता या ठिकाणी हा दिलेला अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे, अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय झाले तर किंमत कमी झालेली आपल्याला पाहायला मिळालं. आता छेदाधिक अपूर्णांकामध्ये बघूया. समजा 5 अंश छेद 8 हा छेदाधिक अपूर्णांक आहे. याच्यामध्ये पण आपण त्याच पद्धतीनं करूया. एक काय करूया त्याच्यामध्ये मिळूया 5 चा झाला 6 आणि 8 चा झाला 1 म्हणजे 9 झाला. प्रत्येकामध्ये 1 1 मिळवलं. त्याची किंमत काढण्यासाठी आपण त्या अंशाला 2 0 देऊन त्याला छेदानं भागायचं. बघा 8 1 8 8 सख 48 उरले 2 20 झाले 8 दुनी 16. इकडं पाहिलं तर 9 1 9 9 सख 54 उरले 6 परत 60 झाले 9 सख 54. म्हणजेच इथं मूळ किंमत होती 62 ची काय झालेली आहे तर 66 झालेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांकामध्ये किंमत कमी होते आणि छेदाधिक अपूर्णांकामध्ये काय होते तर किंमत वाढते. मग असं दिसल्यामुळे पहिल्यासारखाच राहतोय का तर नाही, किमतीमध्ये बदल होतोय. मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा कुठं होतोय किंवा मूळ अपूर्णांकापेक्षा कमी असतो किंवा मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा कमी असू शकतो. आता इथं पाहिलं तर अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय झालं तर त्याची किंमत कमी झाली आणि छेदाधिक अपूर्णांकामध्ये तो काय झाला तर मोठा झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. 320 च्या 68 छेद 100 म्हणजेच
आता 320 चे म्हणलं की गुणिले आणि 68/100. बघा आता या ठिकाणी शून्याला शून्य गेला, बे पंचे 10, बे त्रिक 6, बे चौक 8. त्यानंतर 5 एके 5, 5 सक 30, 32 आहे, दशांश चिन्ह घेतला, 2 उरलेलं होतं, 5 चौक 20 म्हणजेच 6.4 गुणिले 34. आता या ठिकाणी याचा गुणाकार आपण एक बाजूला करून घेऊया, 34 गुणिले 64, 4 चौक 16ला 6, हातच्याला 1, 4 त्रिक 12 अधिक 1 13. दशकानं गुणतोय, 1 शून्य मांडला, 6 चौक 24, हातच्याला आले 2, 6 त्रिक 18 अधिक 2 20, 6 यांची बेरीज 4 अधिक 3 7, 81 आणि 2 गुण्य आणि गुणकामध्ये दशांश स्थळानंतर एक घर होतं, आलेल्या उत्तरामध्ये देखील दशांश स्थळानंतर एक घर राहिलं पाहिजे, म्हणजे त्याचं उत्तर किती आलं, 217.6. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, एक शर्ट 1/4 नफा मिळवून रुपये 2500 ला विकला गेला तर त्या शर्टची खरेदी किंमत किती. बघा आता या ठिकाणी की त्या शर्टची किंमत आपल्याला माहित नाही, फक्त त्याची विक्री किंमत माहित आहे. की समजा जर आपण या ठिकाणी विचार केला की 1/4 काय काढलेला आहे तर नफा मिळवलेला आहे. याचाच अर्थ काय असणार आहे तर 4 भाग हा काय असणार आहे तर त्याची खरेदी असणार आहे आणि 1 भाग हा काय असणार आहे तर त्याचा नफा असणार आहे. आणि आपल्याला ती विकलेला आहे किती भाग, 2500 रुपयाला, म्हणजेच याचा अर्थ तो काय तर 5 भाग बरोबर काय तर 2500. तर आपल्याला काय विचारले तर त्याची खरेदी किंमत म्हणजे 4 भाग बरोबर काय तर x. तिरकस गुणाकार करूया, 4 गुणिले 2500 भागिले 5 बरोबर x. 5 एके 5, 5 5 25, 5 0 0 5 0 0, 4 गुणिले 500 बरोबर काय मिळालं आपल्याला 2000 बरोबर x. म्हणजे त्या शर्टची खरेदी किंमत किती आहे 2000 रुपये. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न पाहूया, कोन ABC चे माप किती अंश आहे. आता या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे, या आकृतीमध्ये बघा सरळ कोन दिलेला आहे आणि या सरळ कोनावर या ठिकाणी हे कोन दिलेले आहेत. आता या ठिकाणी सरळ कोनाचं माप किती असतं तर 180 अंश असतं. मग या ठिकाणी हा कोन x अंश आहे, इथला मधला जो कोन दिलेला आहे DBE चं माप आपल्याला 15 अंश दिलेला आहे आणि EBC चं माप 2x अंश दिलेला आहे. आपल्याला या EBC चं आपल्याला माप काढायचं आहे. आता या ठिकाणी संपूर्ण त्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती येणार आहे तर 180 अंश येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कोन ABD अधिक त्यानंतर कोणता कोन ABD हा घेतला, त्यानंतर कोन DBE अधिक कोन EBC बरोबर किती येणार आहे तर 180 अंश. त्याच्यामध्ये कोन ABD दिलेला आहे x अंश, त्यानंतर DBE आपल्याला 15 अंश त्या कोनाचं माप दिलेलं आहे आणि कोन EBC आपल्याला 2x अंश दिलेला आहे बरोबर 180. आता या ठिकाणी x अंश अधिक 2x बरोबर 3x आणि हे अधिक 15 आहेत ते बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले की वजा झाले, 180 वजा 15 बरोबर 3x बरोबर काय आले तर 180 मधून 15 गेले 165. मग x बरोबर हे 3 या x ला गुणिले आहेत ते बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले की काय होणार आहेत तर भागिले होणार आहेत. 165 भागिले 3, 3 एके 3, 3 5 15 उरला 1, 3 5 15. म्हणजेच x बरोबर आपल्याला काय मिळालं तर 55 मिळालेलं आहे. परंतु आपल्याला विचारलंय कोणत्या कोणाचं माप तर कोन EBC चं माप विचारले. कोन EBC बरोबर 2x दिलेला आहे म्हणून कोन EBC बरोबर 2x. मग 2 गुणिले 55 बरोबर किती आलं उत्तर तर 110 अंश. म्हणून कोन ABC चं माप किती आलं 110. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न,
पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे। आता पहिल्या या ठिकाणी क्रमवार नैसर्गिक संख्या असू द्यात, क्रमवार समसंख्या असू द्यात किंवा क्रमवार विषम संख्या असू द्यात, त्याला सूत्र एकच आहे। पहिली संख्या बघा, क्रमवार संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या। आता पहिली संख्या, आता क्रमवार विषम संख्या दिलेल्या आहेत। पहिली संख्या काय येईल 1 आणि 10वी म्हटल्यानंतर 1 3 5 7 9 11 13 15 17 19 या क्रमाने जर गेलं तर 10वी संख्या आपल्याला मिळणार आहे 19 छेद 2 गुणिले एकूण संख्या आल्या 10, 19 अधिक 1 20, 20 छेद 2 गुणिले 10, बे एके बे, बे पंचे 10, 20 100। म्हणजेच या ठिकाणी काय तर पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज काय मिळाली आपल्याला तर 100, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4। बघा पुढचा प्रश्न, विजयने 12 मीटर कापड घेतले, एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते, जर त्याने 3 शर्ट शिवले तर उरलेले कापड किती? आता आपल्याला घेतलेलं कापड दिलंय, त्यानंतर शर्ट शिवण्यासाठी एका शर्टला लागणारं कापड पण दिलेलं आहे, असे त्याने किती शर्ट शिवलेत ते पण दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार परत उरलेलं कापड विचारलेलं आहे। आता बघा एकूण दिलेलं कापड किती आहे तर 12 मीटर आहे, एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते आणि असे त्याने किती शर्ट शिवलेले आहेत तर 3 शर्ट। मग अगोदर 3 शर्ट साठी लागणारं कापड आपण काढूया। बघा 2.25 मीटर एका शर्ट साठी लागणार आहे, असे 3 शर्ट शिवायचे आहेत। 3 5 15 ला 5, हातच्या 1, 3 2 6 आधी 1 7 आणि 3 2 6 म्हणजे 6.75 मीटर कापड काय झालंय तर त्या शर्ट साठी लागणार आहे। आता आपला अगोदरचं कापड किती आहे तर 12 मीटर कापड आहे आणि या 12 मीटर कापडामधून आपल्याला काय करायचं आहे तर 6.75 मीटर कमी करायचं आहे, का तर ते शिवण्यासाठी वापरलं गेलेलं आहे आणि उरलेलं कापड आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। आता शून्यातून 5 जात नाही, इकडनं घेऊया, हातचा घेऊन आपण सोडूया, इथं राहिला 1, इथं 10, 10चा इकडे 1 दिला, इथं राहिले 9 आणि इथं झाले 10, 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 7 गेले 2, दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह, 11तनं 6 गेले 5, 5.25 मीटर कापड काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4। बघा पुढचा प्रश्न, 7 अधिक 4/10 अधिक 9/100 अधिक 8/1000 यांचा दशमान समकक्ष आहे। बघा या ठिकाणी 7 पूर्णांक आहे, 4/10, तर अशा वेळी काय होतं जर अंश आणि छेदामध्ये छेदात 0 असेल तर काय होतं तर जेवढे 0 असतील तेवढे काय होतात तर दशांश स्थळानंतर घर येतात। मग 4/10 बरोबर या ठिकाणी जर आपण इथं डायरेक्ट सोडून बघितलं तर 10 दशांश चिन्ह दिला तर 10 चौक 40, म्हणजे या ठिकाणी बघितलं तर उत्तर 4च येते, फक्त दशांश चिन्ह कुठे द्यायचं हे लक्षात आलं पाहिजे। 1 0 आहे म्हणून 1 दशांश स्थळानंतर 1 घर उत्तर आलं। आता इथं 2 0 आहेत म्हणून या ठिकाणी दशांश स्थळानंतर 2 घर आली पाहिजेत। या ठिकाणी 3 0 आहेत तर याच्यानुसार काय होतात तर दशांश स्थळानंतर 3 0 येतात। आता म्हणजे 7 अधिक 0.4 अधिक 0.09 अधिक 0.008 उभी मांडणी करून आपण बेरीज करूया। इकडं 7 त्यानंतर 0.4 0.09 आणि 0.008 बेरीज करायची आपल्याला। 8/8 9/9 4/4 दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह आणि 7/7 7.498 हे उत्तर आलं या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2। बघा पुढचा प्रश्न, 64 मीटर
गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटर मध्ये आहे। आता या ठिकाणी समजा हे आयताकृती शेत आहे, याची 64 मीटर काय दिलेले आहे तर आपल्याला लांबी दिलेली आहे। बघा आयताकृती शेत दिलेला आहे, त्याची 64 मीटर लांबी आणि 36 मीटर काय दिलेले आहे तर रुंदी आहे। याचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ काय आहे तर एका चौरसाकृती शेताचं आहे। मग या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे तर लांबी गुणिले रुंदी। आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी। मग लांबी दिलेली आहे आपल्याला 64 आणि रुंदी दिलेली आहे 36, यांचा गुणाकार आपण बाजूला करूया। 64 गुणिले 36 बरोबर 6 चौक 24, हातच्या आले 2, 6 6 36 आणि 2 38। दशकाच्या घरानं गुंतोय म्हणून शून्य घेतला, 3 चौक 12 ला 2, हातच्या आला 1, 3 सक 18 आणि 1 19, 4 8 आणि 2 10 ला 0, हातच्या आला 1, 9 1 10, 10 आणि 3 13 ला 3, हातच्या आला 1, 1 आणि 1 2, 2304। आता म्हणजेच या ठिकाणी या आयताचं क्षेत्रफळ किती आलं तर 2304 आणि जेवढं आयताचं क्षेत्रफळ आहे तेवढंच काय आहे तर आता या ठिकाणी क्षेत्रफळ साठी एकक आपण काय घेणार आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला मीटर, म्हणून ह्याचं काय आलं तर चौरस मीटर, हे काय आलं तर आयताचं क्षेत्रफळ 2304 चौरस मीटर। मग जेवढं आयताचं आहे तेवढंच काय आहे तर चौरसाचं क्षेत्रफळ आहे। मग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे बाजूचा वर्ग। मग चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे 2304 हा कुठल्या बाजूचा वर्ग आहे। हा जो वर्ग आहे तो काय असणार आहे तर 40 ते 50 या दरम्यानच्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग असणार आहे। मग या ठिकाणी 42 चा तर असेल किंवा 48 चा तरी असणार आहे। का तर बघा एकक स्थानी 4 कोणकोणत्या संख्येच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी येते तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे यांच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येते। मग 42 गुणिले 42 केलं तर 2 दुनी 4, 2 चौक 8, यानंतर दशकाच्या स्थानी दशक स्थानी 4 आहे, 0 मांडला, 4 दुनी 8 आणि 4 चौक 16, 4 4 8 8 आणि 8 16 ला 6, हातच्याला 1, 6 आणि 1 7 आणि 81 1 म्हणजेच 42 चा वर्ग 1764 आला। म्हणजेच हा वर्ग कुणाचा असणार आहे तर 48 चा असणार आहे। आपण करून पाहूया 48 गुणिले 48, 8 8 64 ला 4, हातच्या आले 6, 8 चौक 32 आणि 6 38। त्यानंतर दशकाच्या घरानं गुंतोय 0 मांडला, 4 8 32, हातच्याला आला 3, 4 चौक 16 आणि 3 19। बघा 4 8 आणि 2 10 ला 0, हातच्याला 1, 9 1 10 आणि 3 13, हातच्याला 1, 1 आणि 1 2, 2304। म्हणजेच त्या चौरसाचं क्षेत्रफळ 2304 आहे तर त्याची बाजू काय मिळालेली आपल्याला तर या ठिकाणी 48। मग 48 बरोबर काय आली तर या ठिकाणी बाजू आलेली आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2। बघा पुढचा प्रश्न, एका मोटारीला ए बिंदू पासून बी बिंदूकडे जाण्यासाठी 3.5 तास लागतात। सकाळी 9:30 वाजता निघालेली मोटार बी च्या मुक्कामावर पोहोचेल। म्हणजे तिला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किती तास लागतात तर 3.1/2 म्हणजे 3.5 तास लागतात। मग सकाळी किती वाजता निघालेले आहेत तर 9:30 ला निघालेले आहे, तर ती किती वाजता बी या ठिकाणी पोहोचेल तर या सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला काय तर ते 3.5 तास मिळवले की आपल्याला ती ज्यावेळी पोहोचणार आहे ती वेळ मिळेल। मग 9:30 अधिक 3:30 का तर 3.5 तास बरोबर 3:30, 0 अधिक 0 0, 3 अधिक 3 6 आणि 9 3 12। आता 12 वाजून 60 मिनिटे म्हणजेच काय झालेलं आहे तर 60 मिनिटाचा 1 तास असतो, म्हणजेच 12 वाजून 60 मिनिटे म्हणजेच काय तर ती 1 वाजता पोहोचणार आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3। प्रश्न बघा, 15 मजुरांची मजुरी 13,500 आहे तर रुपये 15,300 मजुरी किती मजुरांसाठी असेल। बघा आता या ठिकाणी 15 मजुरांची किती दिलेली आहे तर 13,500 मजुरी आहे, तर
15,300 मजुरी किती लोकांची असणार आहे? मग या ठिकाणी 15 तिरकस गुणाकार पद्धतीने 15 गुणिले 15,300 भागिले 13,500. मग या ठिकाणी या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. आता 15 एके 15, 15 9 135. आता यानंतर 9 एके 9, 9 एके 9, 15तून 9 गेले 6 राहिले, 9 7 63. म्हणजेच या ठिकाणी किती मजूर आले तर 17 मजूर आले. म्हणजेच 15,300 मजुरी किती मजुरांसाठी आहे तर या ठिकाणी 17 मजुरांसाठी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा, एक दुधाची टाकी काटोकाट भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. ती 712 भरलेली आहे. जर त्यातले 1/2 दूध काढून घेतले तर टाकी काटोकाट भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल. आता त्या टाकीची धारकता किती आहे तर त्या टाकीची धारकता आहे 48 लिटर आणि 48 लिटर पैकी किती भरलेली आहे तर 712 भरलेली आहे. मग या ठिकाणी आता भरलेली किती आहे ती काढण्यासाठी 48 गुणिले 712, 12 एके 12, 12 चौक 48, 4 7 28 लिटर. म्हणजेच 712 भरलेली आहे. म्हणजेच आता तिच्यामध्ये किती 28 लिटर दूध आहे. या 28 पैकी परत काय म्हणलेलं आहे जर त्यातले 1/2 दूध काढून घेतले. मग आता या ठिकाणी 28चा आता दूध काढले बघा किती 28 गुणिले 1/2, बे एके बे, बे एके बे, बे चौक 8. म्हणजे 14 लिटर दूध काढले. समजा आता त्याच्यामध्ये अगोदर किती होते तर 28. मग 28 मधून 14 गेले तर आता शिल्लक किती राहिलेले आहे तर शिल्लक दूध बरोबर किती आहे 14 लिटर शिल्लक आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे तर ती काटोकाट भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल. आता एकूण टाकीची धारकता आहे 48 लिटर आणि त्याच्यामध्ये आता शिल्लक किती आहे तर 14 आहे. मग ते वजा केलं तर आपल्याला आणखीन किती त्यात घालावे लागेल की ती टाकी काय होणार आहे तर काटोकाट भरणार आहे. 8 मधून 4 गेले 4, 4 मधून 1 गेला 3. म्हणजेच या ठिकाणी ती टाकी काटोकाट भरण्यासाठी त्याच्यामध्ये 34 लिटर दूध घालावे लागेल की जेणेकरून ती टाकी काय होणार आहे तर काटोकाट भरणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा, कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने पर्यायात उपलब्ध आहेत तर कोणते कापड स्वस्त आहे. आता या ठिकाणी पर्याय 1 मध्ये दिलेला आहे की 460 रुपयाला काय आहे तर 23 मीटर कापड आहे. पर्याय 2 मध्ये काय दिलेलं आहे तर 912 रुपयाला किती आहे तर 38 मीटर कापड आहे. पर्याय 3 मध्ये दिलेला आहे 375 रुपयाला 15 मीटर कापड आहे. आणि पर्याय 4 मध्ये दिलेला आहे 396 रुपयाला 18 मीटर कापड आहे. आता याच्यावरून आपल्याला 1 मीटरचा दर काढला म्हणजे कोणतं कापड स्वस्त आहे आणि कोणतं कापड महाग आहे ते आपल्याला समजणार आहे. 23 एके 23, 23 दुनी 46 आणि 23 शून्य 0. म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे तर पहिलं जे आहे ते 20 रुपये मीटरनं आपल्याला मिळणार आहे. दुसरं बघा, या ठिकाणी भाग घालवताना आता 38 मोठी संख्या 2 न भाग घालूया. बे एके बे, 3 मधनं 2 गेला 1 राहिला, बे 9 18. या ठिकाणी बे चौक 8, 1 उरला, बे पंचे 10, 1 उरला, बे सक 12. आता 19 मूळ संख्या भाग जाईल. 19 एके 19, 19 दुनी 38, 38 आणि किती 45 तर 7. म्हणजे 7 बाकी उरली, 76 झालं. 19 चौक 76. म्हणजेच या ठिकाणी हे कापड 24 रुपये मीटर आहे. पुढचं बघा, 15 एके 15, 15 दुनी 30, उरले 7, 75 झाले, 15 5 75. या ठिकाणचं कापड 25 रुपये मीटर आहे. पुढं 18 एके 18, 18 दुनी 36, 39 मधनं 36 गेले, उरले 3, परत 36 झाले, 18 दुनी 36. हे आहे 22 रुपये मीटर. आता या ठिकाणी हे 20 रुपयानं, हे 24 रुपयानं, हे 25 रुपयानं आणि हे 22 रुपये मीटर आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्वात स्वस्त काय आलेलं आहे तर 20 रुपये.
आणि 20 रुपये मीटर कुठं आहे तर पर्याय 1 मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आलं तर 460 ला 23 मीटर कापड हे काय आहे तर सर्वात स्वस्त आहे. बघा, पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. तिघात मिळून एकूण 112 गुण मिळाले तर कांताला गुण किती मिळाले. बघा, आता या ठिकाणी पंकजला चारूपेक्षा म्हणजे जर समजा या ठिकाणी पंकज आणि चारू या ठिकाणी या दोघांच्या तुलना केली आणि चारू आणि कांता यांच्या गुणांची तुलना केलेली आहे. ज्यावेळेस अशी तुलना केली जाते त्यावेळेस जो सामायिक आहे त्याला काय मानला जातो, एक्स मानला जातो. म्हणजे पंकज चारू आणि चारू कांता म्हणजे या दोन्ही मध्ये सामायिक कोण आलेले आहे तर चारू आले आहे. म्हणजे चारूला मिळालेले गुण बरोबर आपण काय मानू, एक्स मानू. चारूला जे मिळाले ते एक्स मानू. त्यानंतर पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळालेले आहेत. पंकजला काय तर चारूपेक्षा 15 गुण कमी म्हणजेच एक्स वजा 15 गुण मिळाले. आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त आहेत. आता चारूला कांतापेक्षा जास्त आहेत म्हणजेच कांताला चारूपेक्षा 5 गुण कमी असणार. मग कांताला काय झाले तर एक्स वजा 5. आता याच्यानुसार ह्या तिघांना मिळून किती गुण दिलेले आहेत तर 112 गुण मिळालेले आहेत. मग एक्स अधिक एक्स वजा 15 अधिक एक्स वजा 5 बरोबर 112. आता एक्स 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 3x वजा 15 वजा 5 वजा वजा अधिक होते, चिन्ह वजाच राहील. वजा 15 आणि 5 20, 3x वजा 20 बरोबर 112. आता हे वजा 20 आहेत बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले काय होणार आहे तर अधिक होतील. म्हणजेच या ठिकाणी 3x बरोबर 112 अधिक 20. 112 अधिक 20 बरोबर काय आले तर 132 बरोबर 3x. मग x बरोबर 132 छेद 3, 3 1 3, 3 चौक 12 उरला 1, 3 चौक 12 म्हणजेच x बरोबर काय मिळालं आपल्याला 44 मिळालेला आहे. आणि x हे कुणाचे चारूचे गुण आहेत. आपल्याला विचारले कांताला किती गुण मिळाले. कांताला काय आहे तर x वजा 5. मग x वजा 5 म्हणजे 44 वजा 5, 44 मधनं 5 गेले किती तर 39 म्हणजेच कांताला काय मिळाले तर या ठिकाणी 39. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण 2013 साली जी काही नवोदयची परीक्षा झाली होती त्या परीक्षेतील गणित या विषयातील 20 प्रश्न पाहिलेत. प्रश्न जर बघितले तर खूप सोपे आहेत, पण जर समजा आपण शांत डोक्यानं व्यवस्थित जर सोडवलं तर ते प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने सुटतात. आणि नवोदयचं जर म्हणाल तर आपल्याला 100 पैकी 100 किंवा अगदी एखादा दुसरा चुकला तर लागू शकतो, पण त्याच्या खाली जर समजा गेलं तर आता ते जिल्हा वाईज मेरिट कमी जास्त असतं. परंतु आपल्याला किती मार्क्स पडतील याच्यापेक्षा मला 100 पैकी 100 मार्क्स पडतील या पद्धतीनं जर प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये. बघा, आज आपण 2013ची घेतलेली आहे. अशाच पद्धतीने उद्या 2014ची प्रश्नपत्रिका घेणार आहोत. आज घेतलेले प्रश्नपत्रिका आवडले असेल तर आजपासून जी काय आपण ही सिरीज पाहतोय तर ती सिरीज दररोज पहा. आणि तुम्ही नक्कीच हे जर प्रश्न चांगल्या पद्धतीने जर समजून घेतले तर येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्ही गुणवत्ताधारक व्हाल, याच्यामध्ये काही तिळमात्र शंका नाही. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.